मित्रो, आम्ही महाकालेश्वराच्या मंदिरापासून फक्त 5 किलोमीटर लांब आहे आणि आमच्या गाडीचं टायरच पंक्चर झालं आहे. श्री महाकालेश्वर भक्त निवास इकडे मित्रो आम्ही थांबलो होतो. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. जीजी कसं वाटतं तुला? लय भारी वाटतं. आता वाटतंय महाकालला आलो. हर हर. जय महामाया माते. महाकालेश्वराच्या नगरीत कसं जेवण मिळतंय बघूया. हे भारत मातेचं मंदिर किती सुंदर आहे बघा मित्र. हे बघा, बापरे. हे बब्बू खाली उतर. अजून ह्या ब्रिजवरून इकडे जायचं आहे आणि इकडे जाऊन 6 माळे आहेत, लाईन लागलेली आहे. जिजीचा पाय बघा किती सुजलाय. मित्रो, काल गावावरून शिवांजलीचे आजी आजोबा म्हणजेच माझे आईवडील इकडे शिरपूरला आलेले आहेत आणि आमची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आम्ही श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि श्री उज्जैनच्या महाकालांचं दर्शन घ्यावं. तर ती इच्छा आज आमची पूर्ण होणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुमचं देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होईल. हे येडे. आजोबांना बेल्ट लावलाय डोक्याला. मॅडम अशा नाकामध्ये खडा घालतायत तर मला असं त्यांनी आरसा घेऊन उभा केलंय बघा इकडे. मित्रो, आपल्या दोन्ही गाड्या आहेत ना इथंच असणार आहेत, कारण लहान मोठे मिळून असे आम्ही आहोत 9 जण. त्यातले 7 जण मोठे आहेत आणि 2 जण या खोडीच्या लेकी आहेत. त्यामुळं आम्ही काय केलं आहे, ह्या दोन्ही गाड्या इथंच ठेवल्यात आणि 7 सीटर गाडी आम्ही बुक केलेली आहे, ती घेऊन आम्ही जाणार आहे. काय केलं तुम्ही? हा, बॅगा भरपूर आहेत आमच्याकडं, पण आता ठेवायलाच जागा नाही आहे. कसे नाचते पाहिले का? हे बबू, हे बबू, तुम्ही डिकीत बसता का? डिकीत बसता? हे यार तुमचा बास झाला डान्स यार, बास झाला डान्स. बांगडीचा कलर माझी सोबत पाहिलं का? तिच्या बरोबर चांगलं चाललाय झटका. हा ना. हर हर महादेव. मोरया मंगळमूर्ती मोरया. तर चला, आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि ह्या अशा आमच्या मांडीवर बसलेल्या आहेत. सानू, कुठे चाललो आपण? महाकालेश्वरला. बाबू, कुठे चाललो आपण? महाकालेश्वरला. हा, जय शंभू महाराज की जय. आम्ही तिघं असे मागं बसलेलो आहेत. 5 तास 47 मिनिटे. आता 9:15 वाजलेले आहेत हे बघा, आणि आम्हाला पोहोचायला 6 तास तरी लागतील अजून. इथं असं पकडून ठेवावं लागणार आहे, कारण स्पीड ब्रेकर आलं ना ते डोक्याला लागतंय. मला तर नुसतं छासच पिऊ वाटतं. मित्रो, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मी एकदम थोडंच खाल्लेलं आहे, कारण इर्टिगा गाडीमध्ये मागं बसल्यामुळे आहे ना मला थोडंसं मळमळल्यासारखं होतं आहे, कारण नेहमी मला गाडी चालवायची सवय आहे. त्यामुळं मागं बसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. झोप यायला लागली मला नुसते. आता अजून 158 किलोमीटर बाकी आहे. जवळपास 4 तास लागतील पोहोचायला. मित्रो, मला एवढं मळमळत आहे ना, मी काय सांगू आता. नेहमी काय होतं माहिती आहे काय, हिला मळमळत असतं, पण हिला आज काहीच होत नाही आहे आणि मलाच जास्त मळमळत आहे. तू गोळी वगैरे खाऊन आली का? नाही. मग कसं काय? असंच. तू एवढे क्लिअर कसं काय? नाही होते मला मळमळ. नाही तर आतापर्यंत हिने ना 4-5 उलट्या केल्या असत्या माहिती आहे का. एवढ्या मागं बसलोय ना मी, तर मला लय कसं तरी होतंय. मी आतापर्यंत कधीच असं मागं बसलो नव्हतो, कायम गाडी चालवायचो ना. आणि नेमकं हे कसं आहे, 7 सीटर गाडी आहे आणि मागच्या साईडला ती जास्त हलते अशी, त्यामुळं कसं तरीच होतंय मला. तुला मळमळत आहे का? नाही. तो मोबाईल बघतोय तरी पण त्याला काय होईना. हे बघा किती हालते गाडी, पाहिलं का?
उज्जैन फक्त 5 किलोमीटर राहिलंय आणि आमचं टायर पंक्चर झालेलं आहे. हा रस्ता खराब आहे ना असं इकडे हा चालू आहे रस्त्याचं. मित्रो आम्ही महाकालेश्वराच्या मंदिरापासून फक्त 5 किलोमीटर लांब आहे आणि आमच्या गाडीचं टायरच पंक्चर झालं आहे. आता दादान ते पंक्चर काढायला गेलेले आहेत. तोपर्यंत आता मी इथं थांबतो आणि इथं बाजूला चहाची टपरी आहे तिथं चहा पितो. काय करणार. आणि इकडे बघा इकडे महादेव आमच्याकडे असं बघतायत तिकडनं. मित्रो आमची राहायची व्यवस्था आहे ना या भक्तनिवासला झालेली आहे. भारत माता मंदिर श्री महाकालेश्वर भक्तनिवास माधव सेवा न्यास उज्जैन. आणि भक्तनिवासच्या समोरच मित्रो असा हा संपूर्ण महाकाल लोक आहे. हे बघा. जय श्री महाकाल. काल म्हणा जय श्री महाकाल. 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 मस्त आला ना? आता वाटतंय महाकालला आलो. हा आता महाकालला आल्यासारखं वाटतं आम्हाला. दाखव इकडे बघ. जीजी कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतं. खूप दिवसापासून इच्छा होती आमची महाकालेश्वरला यायची. हा आता आज पूर्ण झाली. ती आज पूर्ण होईल जीजीची. याच्यानंतर पुन्हा कुठं जायचंय? चारीधाम. चारीधाम. चला मित्रो भरपूर गर्दी आहे. म्हणजे तेवढी गर्दी नाही आहे. तुरळक गर्दी आहे पण ठीक आहे. ते आता पुढे गेल्यावर कळेल गर्दी आहे की नाही. हे बघा हे खोडीचे लेकरं असे गपचूप चालले तिकडं. मित्र जास्त गर्दी नाही आहे थोडीशीच गर्दी आहे आणि लाईन इकडं अशी पटापट चाललेली आहे. जय श्री महाकाल. हर 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 हर. चला मित्र पटकन दर्शन होणार आहे आता आमचं. आमचं खूप छान असं महाकालेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. एक जवळपास अर्ध्या तासातच दर्शन झालं आमचं. हो पण दर्शन खूप लांबून होतं. बरंच अंतर असतं म्हणजे खूप लांबून दर्शन घेतात. बरंच लांबून दर्शन आहे आणि ज्यांनी आरतीचं वगैरे बुकिंग केलेली आहे त्यांनाच थोडंसं जवळून आहे कारण पब्लिक पण तेवढीच आहे ना. गर्दी पण तेवढीच आहे. संध्याकाळचे 9 वाजलेत तरी पण अगदी फुल गच्च भरलेलंच आहे. खूप छान दर्शन झालं आमचं. खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली आमची. प्रत्येक ठिकाणी थांबावं असं वाटतं इथं. हा महाकाल लोक जो बनवलेला आहे तो खूप भारी बनवलेला आहे. चला आता बघूया आपल्याला अजून काय काय पाहता येते. जय श्री महाकाल. मित्रो आता आम्ही हरिसिद्धी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हे बघा दीपस्तंभ. इथे असे सर्व दीप लावले जातात पण आता सध्या विझलेले आहेत. किती सुंदर मंदिर आहे बघा. संपूर्ण भारतातील 51 शक्तिपीठे. चला जय महामाया माते की जय. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे जेवायला थांबलो. हे बघा भोजनालय आहे हे शिवालय भोजनालय. इथं साधी थाळी पुन्हा स्पेशल थाळी डिलक्स थाळी असं बरंच काय काय आहे. पण म्हणलं सध्या कसंही असलं तरी आम्हाला चालेल कारण लय भूक लागलेली आहे. आणि इकडे बघा असं रस्त्यावरच आहे. रस्त्यावरच टेबल वगैरे टाकलेले आहेत कारण आतमध्ये जागा कमी आहे आणि आतमध्ये गरम पण भरपूर होत आहे.
हे बघा, ह्या इकडं बसल्यात अशा आणि आम्ही ह्या टेबलला बसलो. ते हळू 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 घ्या, हळूहळू. ह्या थाळीमध्ये बघा काय, 3 चपात्या, पनीरची भाजी, डाळ, या अजून एक इकडं आलू मटरची भाजी आहे, पापड आहे, कांदा आहे. तर अशी थाळी आहे बघा. महाकालेश्वराच्या नगरीत कसं जेवण मिळतंय बघूया. ठीक आहे, आपल्या घरच्यासारखी टेस्ट आहे. असा बसलो पाहिलं का मी. श्री महाकालेश्वर भक्त निवास इकडे मित्र आम्ही थांबलो होतो. आता सकाळचे बघा किती वाजलेत, जवळपास 6:30 वाजत आलेले आहेत. हे बघा इकडे भारत मातेचं मंदिर आहे. दादा आणि मी सर्वात अगोदर उरकून आहे ना बाहेर आलेलो आहे तिकडे दर्शनासाठी. म्हटलं चला आपलं डबल दर्शन झालं तर चांगलंच आहे नाही का. हे भारत मातेचं मंदिर किती सुंदर आहे बघा मित्र. इथे मित्र आपल्या संपूर्ण भारताचा नकाशा दाखवलेला आहे, थोडासा 3D टाईपमध्ये आहे. हे बघा इकडे संपूर्ण नद्या वगैरे पण आहेत, 12 ज्योतिर्लिंग पण दाखवलेले आहेत तिकडे. आणि तिकडे आपला हिमालय पण बघा, पुण्यभूमी भारत. छान ना. चला आपण आता दर्शन घेऊयात. खूपच प्रसन्न असं वातावरण आहे मित्र. हे बघा इकडे सूर्यनारायण देवबाप्पा पण उगवलेले आहेत आपले. सकाळी लवकर आल्यामुळं गर्दी नाही आहे. भारत माता की जय. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. मागे सिंह बघा आणि हातामध्ये भगवा ध्वज. मित्र एखाद्या देवाची कशी आरती असते तसंच ही भारत माता देखील आहे ना आपल्यासाठी देवतुल्यच आहे, मातृतुल्य आहे. आणि त्यामुळे आहे ना रोज रात्री 8 वाजता इथे राष्ट्रगीत आणि वंदे मातरमचं गायन केलं जातं. हा असा मंदिराच्या समोरील परिसर आहे. इकडे हे भारत माता भक्त निवास आहे. समोर छोटंसं गार्डन देखील आहे. आणि इकडे पुनर्निर्माणचे कार्य चालू आहेत मित्र बरेचसे महाकाल लोकचे. हे बघा तिकडे मूर्ती वगैरे आहे, ते सर्व हळूहळू आहे ना तुटणार आहे आता तिकडचं. आणि तिथे संपूर्ण हा मोठा कॉरिडॉर बनणार आहे अजून. ज्या पुण्यभूमीमध्ये आपण राहतो त्या भूमीचं गुणगान करायला देखील काही लोकांना लाज वाटते. भारत माता की जय म्हणायला काही लोकांना लाज वाटते. हां विशेष आहे ना. अशा लोकांना खरं तर इथं ठेवलंच नाही पाहिजे. श्री महाकालेश्वरांची आंघोळ चालू आहे मस्त मित्र. रात्री बरीचशी गर्दी होती आणि आता देखील गर्दी आहेच, सकाळी देखील. तर दादा आणि आम्ही विचार केला, म्हणलं चला गर्दी नसेल तर आपलं पटकन दर्शन करून घेऊया. ह्या लहान लेकराबाळांचा आवरायला वेळ जातो ना, त्यामुळं आम्ही पटकन आवरलेलं आहे. आणि आता आम्ही इकडे दर्शनासाठी आलेलो आहे. कसं असतं लहान लेकरांना पण आम्ही उठवून समजा आणलं असतं, पण त्यांची झोप वगैरे नसती झाली नाही का, उगाच त्यांना त्रास नको हो, म्हणून म्हटलं चला आपलं पटकन येऊ आणि दर्शन होतंय का बघूया. कारण एकदा दर्शन घेऊन मन भरत नाही आहे. मित्र लाईन बघा किती लागलेली आहे. आम्हाला वाटलं काहीच गर्दी वगैरे नसेल, पण सकाळीच बघा किती लोक आलेले आहेत. हे बघा बापरे, अरे बापरे केवढी लाईन आहे दादा. हां हे बघ, अरे बापरे. हां सकाळी कोणी नसेल आणि सकाळी ऊन पण नसतं ना, त्यामुळे बरेच लोक उन्हाच्या आधी आलेले आहेत. हे बघा बापरे. रात्री तर आम्ही डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट असं आतमध्ये जाऊन पटकन आमचं दर्शन झालं. आतमध्ये पण केवढी लाईन आहे पाहिलं का, बापरे. आणि ह्या बाजूला पण बघा, इकडे पण लोक लाईनमध्ये थांबलेले आहेत आणि ह्या बाजूला पण लाईनमध्ये थांबलेले आहेत. हे बघा संपूर्ण लाईन आहे. मित्रो आम्हाला वाटलं सकाळ सकाळी येऊन पटकन आमचं दर्शन होईल. रात्री एकदम मस्त दर्शन झालं, पटकन झालं, अर्ध्या पाऊण तासातच दर्शन झालं. म्हणलं आता तर लवकरच होईल, पण आता येऊन पाहतोय तर काय एवढी गर्दी आहे भयानक. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गर्दी आहे, म्हणजे खूपच गर्दी आहे. आता सध्या खूप जण लाईनमध्ये उभे आहेत. मला वाटतं यांना 2 तास तरी लागतील, 2-2.5 तास जातील यांना सर्वांना. 2 ते 3 तास. हां चला आता इकडे आम्ही थोडं फिरून घेतो. असं मस्त ब्रिज वगैरे इकडं बनवलेलं आहे, सेतू बनवलेला आहे मित्र. हो हे बघा किती सुंदर परिसर दिसतोय आजूबाजूचा. हे बघा
मस्त हवा वगैरे सुटलेली आहे. संपूर्ण महाकाल लोक बघा मित्र, किती सुंदर दिसतोय. आणि इकडे श्री महाकालेश्वराचं मंदिर आहे. जबरदस्त ना मित्रो. तुम्ही किती यूट्यूबवर व्हिडिओ पाहून इकडे आलात ना, तरी देखील आहे ना, आपण जोपर्यंत स्वतः येत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल आपल्याला कळत नाही की कुठं जायचं, कसं दर्शन घ्यायचं, नाही का? त्यामुळं आता मला फर्स्ट टाईम मी आलो, मला आता बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत. आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा थोडंसं अजून सोयीस्कर होईल, नाही का? आणि लहान मुलाबाळांना घेऊन येताना आहे ना, थोडीशी ओढाताण होते, काय करणार. बरं झालं मित्र, आम्ही रात्रीचं दर्शन केलं, नाहीतर आता आम्हाला ह्या रांगेमध्ये लहान लेकरं बाळं घेऊन उभं राहावं लागलं असतं. हे बघा एवढी भयानक गर्दी. आज शनिवार पण आहे, सुट्टीचा दिवस आहे. आज गर्दी याच्यामुळे अधिक मास आहे. आजपासून तो अधिक मास सुरू झालाय ना, आणि शनी अमावस्या आज, त्याच्यामुळं लोक आज दर्शन होत आहेत. अच्छा, आजच्या दिवसात विशेष महत्व. सकाळ सकाळ भरपूरच गर्दी झालेली आहे. ज्योतिर्लिंग म्हटलं की गर्दी होणारच, नाही का? संपूर्ण देशभरातून जगभरातून लोक इकडे येतात, त्यामुळं गर्दी होणारच. चला आता आम्ही इथूनच दर्शन घेतो मित्र. जय श्री महाकाल, हर हर महादेव. किती सुंदर मूर्ती आहे बघा मित्र. हो, श्री महाकालेश्वरांचं दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला. आणि अमावस्या असल्यामुळे इकडे भरपूर गर्दी झालेली आहे. आणि नर्मदा आणि कावेरीचा संगम असल्यामुळे ना, लोक इकडे सगळे आंघोळीला आलेले आहेत. 1-1.5 किलोमीटर अंतर आहे. तेवढ्यासाठी आम्हाला इकडे रिक्षा करावी लागलेली आहे, कारण गाड्यांना जाऊन देत नाही आहेत पुढे. हे बब्बू, खाली उतर, खाली उतर, खाली उतर. कशा बसल्यात पाहिलं का दोघी जण? कुठं आलो बाळा सांगा आता आपण? देवबाप्पाच्या मंदिरात आलो. आता आपण आलो श्री ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिरात. कुठं आलो? किती लाईन लागलेली आहे बघा. 1 2 3 4 5 6 माळे लाईन लागलेली आहे. अजून ह्या ब्रिजवरून इकडे जायचं आहे आणि इकडे जाऊन 6 माळे लाईन लागलेली आहे. जिजीचा पाय बघा किती सुजलाय. मुखदर्शन घ्यायचं इथूनच. हे बघा, हे कसे बघताय? काय बघताय तुम्ही? बोट बघताय? पाय पडा. ओंकारेश्वरांचं मंदिर समोर आहे, पण आम्ही दर्शन नाही करू शकलो कारण खूप गर्दी आहे. कमीत कमी 5 तास तरी लागणार आहेत. आणि जिजींचा पाय पण सुजलाय, आमच्यासोबत लहान मुलं पण आहेत, तर एवढा वेळ थांबू नाही शकणार, म्हणून इथूनच हात जोडतो. आपण म्हणतो की महाकाल आणि ओंकारेश्वर जवळजवळ आहेत, महेश्वर जवळजवळ आहेत, तर एका दिवसात आपण 2 गोष्टी कव्हर करू. पण तुमच्यासोबत लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील ना, तर तुम्ही असं टार्गेट अजिबात ठेवू नका. एका दिवशी एकच देवस्थान करा, मुक्काम करा, आराम करा, कारण ऊन पण खूप आहे आणि गर्दी तर खूप आहे. आज शनी अमावस्या आहे आणि अधिक मासाची सुरुवात पण आहे, त्यामुळे खूप जण इथे स्नान करण्यासाठी आलेले आहेत. खूप गर्दी आहे. खरं ज्यांना कोणाला यायचं असेल ना दर्शनासाठी, त्यांनी संध्याकाळी 5 नंतर यावं. जसं आम्ही काल महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी ना संध्याकाळी गेलो होतो. तर चला आता परतीच्या प्रवासाला लागू. मनात इच्छा बाळगून की परत ओंकारेश्वरांच्या दर्शनाला नक्की येऊ. परवा आम्ही रात्रीचं आहे ना 12 ते 12:30 वाजता उज्जैनवरून आलो आणि आम्हाला ओंकारेश्वराचं दर्शन नाही करता आलं, कारण तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि झालं काय माहिती आहे का, काल पुन्हा जिजीची तब्येत वगैरे थोडीशी डाऊन झाली. तिला थोडंसं ग्लुकोज वगैरे लावावं लागलं, सलाईन लावावं लागलं. त्याच्यानंतर ह्या खोडीच्या चिवताईची पण तब्येत बिघडली, तिला देखील ताप वगैरे आला, पोटात वगैरे दुखायला लागलं. म्हणजे आम्ही काही कडक उन्हामध्ये त्यांना बाहेर घेऊन गेलोच नव्हतो, पण ऊनच एवढं आहे ना, त्या उन्हाच्या झळाया लागूनच आहे ना की थोडासा त्रास होत होता. थोडक्यात आमचं फक्त उज्जैनच्या महाकालाचंच दर्शन झालेलं आहे. ओंकारेश्वराचं वगैरे दर्शन आम्ही नंतर घेऊ, कारण
लहान मुलं सोबत असताना, वरिष्ठ आपले आईवडील सोबत असताना सगळ्याच गोष्टी शक्य होतील असं नाही आहे. कारण त्यांचा देखील विचार करावा लागतो आपल्याला. लहान मुलांचा विचार करावा लागतो, आईवडिलांचा विचार करावा लागतो. कारण आपण चालू शकतो, आपण कधी पण आहे ना आपल्या हिशोबाने विचार करतो. आपण चालू शकतो, आपण एखादा गड चढू शकतो, पण त्यांना ते शक्य होत नाही. आणि त्यामुळं मग आम्ही काय केलं की ओंकारेश्वरला लांबूनच दर्शन घेतलं. आणि हे लहान लेकरं पण आहेत ना एकदम असे आळसून गेले होते, एकदम असे काय म्हणतात ना प्रवासाने असे आंबून गेले होते ते. म्हणून आम्ही विचार केला, म्हटलं जाऊ द्या, ओंकारेश्वर झालं, महेश्वर झालं, हे आपण पुढच्या वेळेस करूयात. खूप दिवसाची इच्छा होती आमची उज्जैनच्या महाकालाचं दर्शन घेण्याची, तीच पूर्ण झाली. ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन घेणं बाकी राहिलेलं आहे, ते आम्ही पुढच्या वेळेस नक्कीच पूर्ण करू. तर तुम्हाला आमचा हा फॅमिलीचा देवदर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.